भजन, उपासना, नामस्मरण करून सुद्धा संकट समयी देव धावून का येत नाही? याचं सोपं उत्तर परमपूज्य आईंनी दिलंय. आई म्हणतात, की आपण संकट समयी देवाला सर्वात शेवट हाक मारतो. म्हणजे शेवटची प्रायोरिटी देतो. त्याआधी आपल्याला शक्य असलेले सगळे प्रयत्न करतो. बाहेरचे उपाय करून बघतो. ज्योतिषाकडे जातो. तांत्रिक मांत्रिकाकडे जातो. किंवा काही नागनारायण बळी किंवा काही पूजा शांती असतील त्या उपास-तापास करून बघतो आणि सगळं काही थकल्यावर म्हणजे हे सगळे प्रयत्न थकल्यावर जर आपलं संकट दूर होत नसेल, तर शेवट देवाकडे जातो आणि तोपर्यंत देव सुद्धा वाट बघत बसतो. तो पण मानी आहे. त्याला बोलावल्याशिवाय तो येत नाही. मग आपण सगळ्यांनी जर पहिली प्रायोरिटीनी देवाला हाक मारली, संकट समयी असू दे किंवा सुखाच्या वेळी सुद्धा, दुख में हर कोई भजे, सुख में भजे ना कोय. अगर सुख में हर कोई भजे, तो दुःख कहाँ से होय. म्हणजे पहिली प्रायोरिटी सुख दुःखात जर आपण देवाला दिली, तर देव तात्काळ लगेच धावत येतो. यात शंकाच नाही. आणि इथे आपलं चुकतं म्हणून देव सुद्धा वाट बघत बसतो.